शंकराला रुद्राभिषेक का करतात? तर रुद्र म्हणजे द्रवणे. माणूस संकटात सापडला म्हणजे त्याला देवाची आठवण येते. आवर्षणाच्या वेळी जलदेवतेची पूजा करतात. महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून संततधार धरली जाते. पर्जन्य यावा म्हणून श्री शंकराची आळवणी केली जाते आणि रुद्राभिषेक केला जातो. शंकर आपल्या पत्नीस पार्वतीस रुद्राभिषेकाचे वर्णन सांगतात. कलियुगात देवकृत्य वगैरे मोठ्या प्रमाणात करण्यास मानवाला वेळ मिळत नाही. म्हणून तातडीचा उपाय म्हणून संकटकाळी दुःखे नाहीशी होण्यासाठी रुद्राभिषेक करण्याचा उपाय सांगितला. पाणी, दूध, दही किंवा उसाचा रस असे कोणतेही पदार्थ घेऊन शंकराला अभिषेक करावा. शंकराची सर्वव्यापी, सर्वकर्ता आणि भयंकर कृपाळू अशी दोन्ही रूपात वर्णने आहेत. आपले कल्याण व्हावे, आपले ऐहिक जीवन सुखी व्हावे यासाठी अनेक गोष्टी आपण मागत असतो. अभिषेक करताना रुद्राध्याय म्हणतात. घरी, देवळात, शिवमंदिरात रुद्रपाठ करतात. ईश्वराला ही स्तुती प्रिय आहे. त्याचे मन द्रवले की तो आपणास संकटातून वाचवतो. शिवाला शांत करण्यासाठी रुद्राभिषेक करतात आणि जलधारा धरतात. रुद्रावर्तने ऐकली असता मनोविकार कमी होतात, मन तृप्त होते. रुद्र वेदमंत्र आहेत. यांचा प्रभाव सर्वांचे कल्याण करणे हा आहे. शब्द आणि वाणी यात शक्ती सामावलेली असते. योग्य शास्त्रोक्त उच्चार केल्यास ती शक्ती बाहेर पडते. महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे, प्रदक्षिणा घालणे, पिंडीवर दुधाचा, जलाचा अभिषेक करणे, यज्ञ करीत असताना त्याचे पठण करणे, बेलाची पाने पिंडीवर वाहणे, रुद्राध्याय कथांचे पारायण करणे, पांढरे वस्त्र घालणे, शिवाच्या स्थानांची यात्रा करणे, शिवपार्वती, षडानन, गजानन व नंदी यांची पूजा करणे, मध्यभागी शिव स्थापून चारी बाजूला विष्णू, सूर्य, लक्ष्मी व गणेश यांच्या मूर्ती स्थापून त्यांची पूजा करणे, शिवमहात्म्य असलेले ग्रंथ वाचणे, ऐकणे, मनन करणे, सामुदायिकपणे शिवमंत्राचा पाठ करणे, नेहमी शिवस्तोत्रे म्हणणे, मनामध्ये अत्यंत शुद्ध भक्तिभाव ठेवून निरंतर नमः शिवाय या मंत्राचे चिंतन करणे, असे अनेक पैलू शिवापासनेला आहेत. शिवसहस्त्रनाम पाठ करणे, हवन करणे अशा प्रकारे शिव उपासनेचे विविध मार्ग आहेत.